श्रीराम श्रीराम श्रीराम. आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर आणि युगकर्ते संगीतकार गायक सुधीर फडके यांनी 1955च्या रामनवमीपासून एक स्वरयज्ञ मांडला आणि महाराष्ट्राच्या भावजीवनावर गीत रामायण नावाचा जीवन संस्कार घडला. अवघ्या 56 गीतांमध्ये गदिमांनी श्रीरामांची आदर्श कथा गुंफली आणि महाकवी वाल्मिकींच्या प्रतिभेला जणू प्रणिपात केला. त्यांच्या अमोघ शब्दांना सुधीर फडके या जादूगारानं प्रत्ययकारी स्वरसाज चढवला. जनमानस हेलावून टाकणाऱ्या या अवीट गोडीच्या चमत्काराला 60 वर्ष पूर्ण झाली, पण गीत रामायणाची जादू ओसरली नाही. गीत रामायणाचे अनेक भारतीय भाषांमध्ये भावानुवाद झाले. प्रत्यक्ष सुधीर फडके यांनी पत्र लिहून संस्कृतमध्ये गीत रामायणाचा भावानुवाद करण्याची सूचनावजा विनंती प्राध्यापक सीताराम दातार यांना केली आणि तीच प्रेरणा घेऊन दातार यांनी संस्कृत भाषेत गीत रामायणाचा समवृत्त रसाळ असा अनुवाद केला. बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांना तो खूप आवडला. त्यातल्या निवडक गीतांचं सादरीकरणही अनेक कार्यक्रमांमधून केलं गेलं आणि रसिकांचा प्रचंड उत्साहवर्धक प्रतिसाद त्याला लाभला. याचं मुख्य कारण म्हणजे दातारांनी केलेल्या अनुवादातला सोपेपणा. त्यामुळे हे संस्कृत गीत रामायण ऐकताना शब्दाशब्दातून गदिमांच्या मूळ गीत रामायणातली सारी सौंदर्य स्थळं आपल्याला अगदी सहजी आठवत राहतात. हा भावानुवाद इतका सहज घडला आहे की वारंवार ऐकली तर ही संस्कृत गीतही आपल्या ओठांवर अगदी हलकेच खेळू लागतील. मिलिंद आणि माधुरी करमरकर, सुधा दातार, अनघा लोंढे आणि राजेंद्र दातार यांनी बाबूजींची भावसमृद्ध गायन शैली जपत ही गीतं अतिशय ताकदीनं सादर केली आहेत. गीर्वाण भारतीतलं हे गीत रामायण पुढच्या पिढ्यांना आणि रसिकांना उपलब्ध व्हावं या हेतूनं डॉक्टर विजया पाडगावकर यांनी ही सीडी निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं. याच कलाकारांनी काही वर्षांपूर्वी गायलेल्या गीत रामायणातल्या निवडक रचना आणि आता सुसज्ज स्वरसंयोजनानं नटलेल्या उर्वरित रचना असा सुंदर मेळ या सीडीमध्ये रसिक हो आपण अनुभवू शकाल. 7 स्वरांच्या स्वर्गामधुनी 9 रसांच्या 9 स्वरधुनी यज्ञमंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जननाहती अशा अनुभवाला देववाणीच्या माध्यमातून सामोरे जाऊया. प्रभू रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येत जनसागर उसळला होता. तापसवेश धारण केलेले 2 तेजस्वी बटू यज्ञमंडपात आले आणि म्हणाले, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत. आम्ही रामचरित्र गायन करतो. प्रभू रामांना ठाऊक नव्हतं की हे प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिळ दुसरे तिसरे कुणीही नसून आपलेच सुपुत्र आहेत. श्रीराम 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 श्रीराम. श्रूयते श्रीरामेण स्वयं श्रूयते श्रीरामेण स्वयं कुशलव रामायण गीतं श्रूयते श्रीरामेण स्वयं श्रूयते श्रीरामेण स्वयं कुशलव रामायण गीतं कुशलव रामायण गीतम्. उभौ कुमारौ एकवयस्कौ
सजीव प्रतिमे रामस्यैतौ उभौ कुमारौ एकवयस्कौ सजीव प्रतिमे रामस्यैतौ सुतौ गायतो जनकसुचरितं सुतौ गायतो जनकसुचरितं ज्योतिषा तेजोनीराजनं ज्योतिषा तेजोनीराजनं कुशलव रामायणगीतं कुशलव रामायणगीतम् उन्मीलति सुममिवौष्ठयुगलं स्वरोगन्धवद्बिभर्ति भुवनम् उन्मीलति सुममिवौष्ठयुगलं स्वरोगन्धवद्बिभर्ति भुवनं लोलचञ्चलं कुण्डलयुगलं लोलचञ्चलं कुण्डलयुगलं सङ्गतौ कलवीणाझङ्कृतं सङ्गतौ कलवीणाझङ्कृतं कुशलव रामायणगीतं कुशलव रामायणगीतम् सामवेदवत् बालगायनं सामवेदवत् बालगायनं सामवेदवत् 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 बालगायनं क्रमेण सर्गोऽनुसरति सर्गं सभास्थित स्त्रीमुनिसचिवानां सभास्थित स्त्रीमुनिसचिवानां नयनचं वहति कपोले जलं नयनचं वहति कपोले जलं कुशलव रामायणगीतं कुशलव रामायणगीतम् तदा राघवो विहायासनं दृढमुपजुगुहे निजं शैशवं संयोगोऽयं जनकसुतानां संयोगोऽयं जनकसुतानां कोऽपि तं जानीते न परं कोऽपि तं जानीते न परं कुशलव रामायणगीतं कुशलव रामायणगीतं श्रूयते श्रीरामेण स्वयं श्रूयते श्रीरामेण स्वयं कुशलव रामायणगीतं कुशलव रामायणगीतं कुशलव रामायणगीतम्